वन विभागाअंतर्गत मिळालेल्या गॅसचं अनुदान अनुसूचित जाती जमातीतील लोकांना 10 दिवसांच्या आत न मिळाल्यास मातंग समाज महाराष्ट्र राज्याच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मातंग समाज कडेगाव तालुका अध्यक्ष अजित वायदंडे व जनता क्रांती दलाचे युवा जिल्हा अध्यक्ष अजित पाटोळे यांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केला आहे। या निवेदनात अजित वायदंडे आणि अजित पाटोळे म्हणाले की 2013-14 या साली कडेगाव तालुक्यातील अनुसूचित जाती व जमातीतील लोकांना वन खाते अंतर्गत सवलतीच्या दराने गॅस पुरवठा करण्यात आला होता, परंतु गावातील लाभार्थ्यांना योजनेनुसार 3 वर्ष रिपेरिंगचे पैसे वाटप होणं अनिवार्य होतं, परंतु ते अनुदान येऊनही अद्याप त्याचं वाटप होऊ शकलं नाही। ते रिपेरिंगचे अनुदान प्रत्येक गावांमध्ये वन विभागाअंतर्गत चालवण्यात येत असलेल्या ग्रामवन समितीच्या बँक खात्यावरील शिल्लक स्वरूपात पडलेली असून लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी अद्याप ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत। तरी त्यावरती योग्य कार्यवाही करून अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचं अनुदान वाटप व्हावं। 10 दिवसांच्या आत वाटप न झाल्यास तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा वायदंडे आणि पाटोळे यांनी दिलाय। यावेळी विजय वायदंडे, विकास पाटोळे, कृष्णत पाटोळे, प्रमोद खिलारे, अविनाश दंडवते, सहदेव दंडवते, सुरेश कांबळे, राजू दंडवते, प्रकाश दंडवते यांच्यासह मातंग समाजाचे आणि जनता क्रांती दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते।